भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा काही तणाव निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच गृह मंत्रालयाने आता देशभरात मॉकड्रिल करण्याचे आदेश दिले आहे। मॉकड्रिल नेमकं काय असतं, 1971च्या युद्धात देखील असं मॉकड्रिल करण्यात आलं होतं। हे नेमकं काय असतं हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्यासोबत ब्रिगेडियर सर हेमंत महाजन सर आहेत। सर, मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय? सामान्यांसाठी हे काही नवीन असू शकतं। असं आहे की एक सिव्हिल डिफेन्स नावाची संस्था आहे। त्याचा अर्थ असा की युद्ध आजकाल फक्त सीमेपुरतं मर्यादित नाही आहे, युद्ध आता देशाच्या आतसुद्धा पोहोचतं अनेक शहरापर्यंत। तर जर तुमच्या शहरामध्ये जर हवाई हल्ला झाला तर तुमचं रक्षण करण्याकरता तिथे एअर डिफेन्स नावाचा प्रकार नसतो, कारण एअर डिफेन्स नावाचा जो प्रकार आहे त्यांची जे मिसाईल्स किंवा त्यांची जे गन्स आहेत त्या फक्त जे व्हायटली डिफेन्स इन्स्टॉलेशन्स असतात त्यांचं रक्षण करतात। म्हणजे उदाहरणार्थ ॲम्युनिशन डेपो असेल किंवा सांताक्रूज विमानतळ असेल वगैरे त्या ठिकाणी तर तिथे असतात। परंतु जर बाकीचं मुंबई, बाकीचं पुणे हे असेल तर तिथे रक्षण करायला कोण? तर ते कोणीच नसतं। जर चुकून हल्ला झाला किंवा हल्ल्याचे काही हे झाले तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान कमी व्हावं म्हणून सिव्हिल डिफेन्स नावाची एक संस्था तयार झाली होती 68 साली आणि 71च्या युद्धामध्ये त्याचा पहिला वापर चांगल्या पद्धतीने झाला होता। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की 71च्या युद्धामध्ये त्याचे जे डायरेक्टर होते महाराष्ट्राकरता ते माझे सख्खे मामा ब्रिगेडियर BG देवस्कर होते की ज्यांनी जे सिव्हिल डिफेन्सचे त्याचे ते मुख्य होते। आणि आता आपल्याला धोका कसला आहे? धोका आपल्याला विमान हल्ल्याचा आहे, धोका आपल्याला आता ड्रोन्सचा आहे, धोका आपल्यावरती होणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आहे। तर असं काही झालं तर एक सायरन वाजवला जातो। सायरन वाजला की याचा अर्थ की आता पुढच्या काही क्षणामध्ये हवाई हल्ला हा येऊ शकतो। हवाई हल्ल्याला 5-6 मिनटं एवढा वेळ लागू शकतो, परंतु जर ड्रोन्स असतील तर 2-3 मिनटं, क्षेपणास्त्र असतील तर 3-4 मिनटं, म्हणजे किती वेळ लागेल हे त्या शस्त्राच्या स्पीडवरती अवलंबून असतं। पण सायरन वाजला की याचा अर्थ सरळ असा आहे की जे लोक आपल्या बिल्डिंगमध्ये असतात, हाय राईज बिल्डिंग वगैरे, त्या सगळ्यांनी पटकन खाली यायचं आणि जो बिल्डिंगचा खालचा भाग आहे त्याला आपण तळमजला म्हणू शकतो किंवा आजकाल स्टिल्ट पार्किंग नावाचा प्रकार सुरू झालेला आहे, तिथे यायचं। ज्याच्यामुळे जर काही नुकसान झालं तर तुम्ही बिल्डिंगमध्ये अडकणार नाही वगैरे। आणि तो एक भाग झाला। आणि चुकून कुठे आग लागली तर मग ते आग विझवणं, जर चुकून कोणी बिल्डिंगमध्ये अडकलं तर ते थांबवणं। जनरली यावेळेला म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लायसुद्धा थांबवला जातो, कारण अशाने जर शॉर्ट सर्किट झालं तर गडबड होऊ शकते। कोणी जखमी झालं तर त्यांना बाहेर काढायचं। आणि याच्याशिवाय हे झालं आपले स्वतःची संरक्षण, याच्यामध्ये फर्स्ट एडसुद्धा आलं। कोणी जखमी झालं असेल तर त्याला फर्स्ट एड करायचं, मग त्याच्यानंतर त्याला योग्य त्या हॉस्पिटलकडे पोचायचं। म्हणजे जोपर्यंत सायरन वाजत असतो तोपर्यंत फक्त डिफेन्सिव्ह प्रिकॉशन्सला घेतल्या जातात। परंतु सायरन दुसरा वेळ वाजला याचा अर्थ तो हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला टळला आणि आता ऑल क्लिअर आहे, तर त्यावेळेला म्हणजे बाकीच्या कारवाया, जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, बिल्डिंगचे हे करणं वगैरे ते सुरू होतं। तर याच्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग आहे। फक्त याच्यात महत्त्वाचं काय आहे की याच्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, कारण वेगवेगळ्या संस्था असतात। एकदम जर सायरन वाजला आणि सगळ्यांनी लिफ्टकडे पळायला सुरुवात केली तर गोंधळच जास्त निर्माण होईल ना। तर म्हणून लिफ्टचा वापर करू द्यावा की जे म्हातारी माणसं आहेत, मुलं, त्यांच्याकरता जे तरुण आहेत त्यांनी मुकाट्याने जिन्याने खालती यावं। म्हणजे सायरन वाजवून गोंधळ निर्माण करणं हा त्याचा उद्देश नाही। सायरन वाजवून जर तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने खालती आला आणि लपला तर ते जास्त चांगलं होईल। रात्रीची वेळ असेल तर सगळे लाईट्स बंद केले जातात, कारण जर लाईट्स ऑन असतील, एअर रेड जनरली रात्रीच्या वेळेला होतात, लाईट्स लागले असतील तर त्या विमानांना टार्गेट बघायला सुविधा मिळते। जे इलेक्ट्रॉनिक इमिशन्स असतात ते पण जनरली बंद केले जातात, कारण जे मिसाईल्स वगैरे जे असतात ते इलेक्ट्रॉनिक इमिशन्सना फॉलो करतात। तर अशा पद्धती आहेत। तर सध्या 240 ठिकाणी अशा प्रकारचा अभ्यास केला जातो आहे। परंतु मी आपल्याला इथे एक म्हणजे सांगू इच्छितो की विनाकारण जास्त म्हणजे त्याचा भावपण करण्याची गरज नाही, कारण जी पाकिस्तानची जी विमानं आहेत, पाकिस्तानचे जे मिसाईल्स आहेत त्यांची क्षमता फक्त वेस्टर्न इंडियापर्यंत पोचण्याची आहे। सदर्न इंडियामध्ये ते पोचू शकत नाही। मी समजा कर्नाटक आणि खालचा भाग आहे तिथे पोचण्याची त्यांची क्षमता नाही। नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे तिथे पण त्यांची पोचण्याची क्षमता नाही। आणि पाकिस्तानी विमानं इतकी आत येतील ही सुद्धा त्यांची हिंमत नाही। सध्या म्हणजे
पाकिस्तान अतिशय घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आहे. तो स्वतःचा जो डिफेन्स करतो आहे, तर हल्ला करून मुंबईच्या आसपास कुठे यायचं, मुंबई एअरपोर्टवरती हल्ला करण्याकरता वगैरे, तर ती शक्यता फार कमी आहे. परंतु जी शक्यता जास्त असते ती म्हणजे क्षेपणास्त्र फायर होणं, कारण त्याची रेंजेस आहेत. किंवा आजकाल युक्रेन युद्धात आपण म्हणजे ड्रोन्स फायर करणं, तर ते आहे. तर ड्रोन्स येऊ शकतात किंवा मिसाईल्स येऊ शकतात. परंतु त्यांचंसुद्धा काय, हे सगळे पॉईंट वेपन्स आहेत. एखादी बिल्डिंगला नुकसान होऊ शकतं. तर त्याच्यामुळे म्हणजे असं विनाकारण भयाचं वातावरण नको. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्हाला शिकवलेल्या ड्रिल या फॉलो केल्या जाव्या, ज्यामुळे आपलं जे नुकसान होतं ते कमीत कमी व्हावं. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू शकतो की मी एकाच्या लढाईमध्ये कॉलेजमध्ये होतो आणि मला सायरन वाजला, आम्ही खाली गेलो आणि तेवढ्यात आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्सच्या ज्या गन्स आहेत सांताक्रूज एअरपोर्टच्या जवळपास, त्यांनी फायर सुरू केला. कारण त्यांना वाटलं विमान आलं, पाकिस्तानची विमानं आली म्हणून. आणि आकाशात तुम्हाला लाल त्यांची जे शेल्स असतात त्यांचं जे त्याच्यात लाईन दिसायला लागली. आणि मग ते शेल नंतर मग ते खाली काय असतं की विमानाला थांबवण्याकरता एक म्हणजे फायरिंगची लाईन तयार केली जाते, ज्याच्यामध्ये ते विमान अडकतं. मी त्याला एका विमानावर तुम्ही नक्की नेम घेऊन तुम्ही एक गोळी फायर करू शकत नाही, तुम्हाला एक चेन फायर करावी लागते. तर ही सगळी आकाशात दिसत होती. आणि मग ते शेल्स जे असतात की जे विमानाला लागत नाही, ते खालतीसुद्धा जमिनीवरती पडतात. त्याच्यामध्ये सेल्फ डिस्ट्रक्शन फ्यूज असतो, म्हणजे 1.5-2 मिनिटांनी ते आपोआपच डिस्ट्रॉय होतं. परंतु त्याला एक वेळ लागतो. तर टू कट द स्टोरी शॉर्ट, काही झोपडपट्टीतील लोक पळाले ते जमिनीवरती पडणारे शेल गोळा करण्याकरता, कारण त्यांना वाटलं की एक मोमेंटो किंवा आठवण म्हणून ठेवावं. आणि त्याच्यात 3 जण जळाले बिचारे. तर म्हणजे म्हणून अशा प्रकारचं शेल गोळा करणं, ट्रॉफी गोळा करणं, नको ते शूरता दाखवणं हे करू नये. स्वतःची काळजी घ्यावी आणि ड्रिलची चांगली प्रॅक्टिस करावी, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हाच मॉक ड्रिल केलं जातं. भारत पाकिस्तान आता कोणत्या टप्प्यात आहे युद्धाच्या, असं काही सांगता येण्याची शक्यता आहे? बघा, आजचं 22 एप्रिलला हल्ला झाला होता. आज 6 तारीख आहे. तर म्हणजे आजचा 14वा किंवा 15वा दिवस आहे. आणि या 15 दिवसामध्ये अनेक जण सामान्य विचारतात की युद्ध केव्हा सुरू होणार आहे. तर त्याचं एका वाक्यात उत्तर आहे, युद्ध 22ला सुरू झालं होतं आणि आजचा 14वा दिवस आहे. म्हणजे आपण आता पाकिस्तानच्या विरुद्ध आर्थिक युद्ध लढतो आहे, पाकिस्तानच्या विरुद्ध सायकोलॉजिकल वॉर लढतो आहे, पाकिस्तानच्या विरुद्ध पाणी युद्ध लढतो आहे. आपण जर आजचीच बातमी बघितली असेल तर इतिहासामध्ये पहिल्या वेळा चिनाब नदीचं पाणी थांबलेलं आहे. आपल्याकडचे काही तथाकथित तज्ज्ञ जे स्वतःला फार हुशार समजतात, ते म्हणत होते की भारताकडे पाणी थांबवण्याची क्षमता नाही आहे. अहो तज्ज्ञ लोक हो, आजच्या पेपरमध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पेजवरती बघा, तिथे चिनाब ड्राय पडलेली आहे. आणि ही चिनाब पुढे कुठे जाते, तर ती अक्तूबरनंतर ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. तर म्हणजे जे म्हणत होते की शक्य नाही आहे, तर त्यांच्या म्हणजे तज्ज्ञपणाची मला म्हणजे कीव करावीशी वाटते. आपल्याकडे क्षमता आहे. तर पाणी युद्ध सुरू आहे, आर्थिक युद्ध सुरू आहे, सायबर अटॅक सुरू आहेत, आतल्या शत्रूंच्यावरती आपण हल्ला करतो आहे, सैन्याची आपण तिथे तैनाती केलेली आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानवरती प्रचंड खर्च हा होतो आहे. मी हाच मुद्दा फक्त थोडा 1 सेकंद सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण वेळ किती मला कल्पना नाही. आता पाकिस्तानची विमानं हाय अलर्टमध्ये आहे. आपण आपल्या सिव्हिल डिफेन्सविषयी बोलत होतो, पण पाकिस्तानला वाटतं की भारताचा हल्ला हा कधी होऊ शकेल. तर पाकिस्तानची विमानं, लढाऊ विमानं असतात, त्यांचे 3 अलर्ट असतात. अलर्ट 1, अलर्ट 2, अलर्ट 3. अलर्ट 1मध्ये जे विमान असतं, फायटर एअरक्राफ्ट असतं, ते रनवेवरती उभं असतं. पायलट खोलीमध्ये आराम करत असतो. इशारा मिळाला की तो परत जातो, विमानात बसतो, इंजिन सुरू करतो आणि टेक ऑफ करतो. त्याला 10 मिनटं लागू शकतात. दुसऱ्या स्टेज ऑफ अलर्टमध्ये पायलट कॉकपिटमध्ये म्हणजे विमानाच्या आतच बसलेला असतो आणि लगेच इंजिन ऑन करायचं आणि जायचं. तर त्याच्यामुळे वेळ 10 मिनटापासून 8 मिनटावरती येते. आणि तो तिसरा अलर्ट आहे, आणि हा अलर्ट आता पाकिस्तान सध्या फॉलो करतो आहे. ते म्हणजे जे महत्त्वाची विमानतळ असतात, लाहोर, रावळपिंडी वगैरे, तर त्याच्यावरती पाकिस्तानची फायटर एअरक्राफ्ट ही पेट्रोलिंग करतायत, गस्त घालतायत, की ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉम्बॅट एअर पेट्रोल. आणि आता हे गिरट्या घालतात. मी जर भारताची विमानं आली तर ते आकाशात पहिलेच तयार आहेत, तर त्याच्यामध्ये लगेच त्यांना प्रत्युत्तर हे देऊ शकतात. परंतु कॉम्बॅट एअर पेट्रोल करणं हे अत्यंत खर्चाचं असतं. तुम्ही गेले 14 दिवस कॉम्बॅट एअर पेट्रोल करत आहात, 4 तास ते विमान हवेत राहू शकतं. त्याचं पेट्रोल खर्च, त्याचं म्हणजे हाय स्पीड डिझेल हे होतं, विमानाचं आयुष्य कमी होतं आणि पायलट थकतो. आणि 4 तास झाले की दुसरा पायलट त्याची जागा घेतो, म्हणजे दुसरं विमान ते जागा घेतं. तर म्हणजे 14 दिवस युद्ध न करता पाकिस्तानचा केवढा खर्च झाला असेल
याची आपण कल्पना करावी. आणि दुसरं एक उदाहरण देतो, कारण टी व्ही काही वेळा ती बातमी नीट देत नाही. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली. आजच्या 11व्या दिवशी पाकिस्ताननी LOCवरती शस्त्रसिद्धीचं उल्लंघन केलं आणि फायर केलं. अरे हे वार्तांकन बरोबर नाही आहे. ते फायर करतात, चांगली गोष्ट आहे. त्यांची ॲम्युनिशन बर्बाद होते आहे आणि त्यांची ॲम्युनिशन संपते आहे. आज आपल्याला कल्पना असावी, जर युद्ध झालं, युद्ध म्हणजे मी आता पारंपरिक युद्ध म्हणतो आहे, तर पाकिस्तानकडे 4 दिवससुद्धा युद्ध लढण्याची क्षमता नाही, कारण त्यांनी हावरटपणा केला आणि त्यांची ॲम्युनिशन युक्रेनला विकून टाकली. तर म्हणून आता ते घाईघाईने चीनकडनं आणि टर्कीकडनं ॲम्युनिशन विकत घेत आहेत. तर चीन त्यांना वाटेल तेवढं ॲम्युनिशन देऊ शकतो, वाटेल. आणि पाकिस्तानची 50%सुद्धा विमानं ही उडण्याच्या लायकीचे नाही आहेत, कारण ही चीनी बनावटीची विमानं आणि चीनी माल हा नाकामी असतो याची आपल्याला कल्पना असावी. तर म्हणून आता पाकिस्तान काय करतं आहे, तर पाकिस्तानाचं नवीन विमानं घेत आहे. चीन त्यांना वाटेल तेवढी विमानं देऊ शकतो. 500 आणि एक विमानाची किंमत 500-600 कोटी असते. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना ही विमानं परवडतील का, तर उत्तर आहे अजिबात नाही. तर ते म्हणजे इतिहासामध्ये पहिल्या वेळा एक देश पाकिस्तानसारखा कर्ज काढून युद्ध लढेल. लक्षात ठेवा, कर्ज काढून कधी कोणी युद्ध लढतं का. आणि आपण जर आजचे पेपर जर बघितले असेल, त्यात हे पण आलेलं आहे की हे जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इतर पद्धतीने आपण जे युद्ध करतो आहे, तर त्याच्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती खूप दबाव पडतो आहे. आणि एकच शेवटचं एक्झाम्पल देतो, केवळ आपल्या माहितीकरता. 5-6 हजार कोटी रुपयाचा पाकिस्तान आणि भारतामध्ये अटारी जे पंजाबमध्ये आहे, अमृतसर जवळ आहे, तिथनं व्यापार व्हायचा. तो व्यापार आपण थांबवला आता. आणि हा व्यापार काय होता, तर या व्यापारामध्ये पाकिस्तानला आपण गहू, तांदूळ, भाजीपाला असं पुरवायचं, म्हणजे ज्याला म्हणायचं डेली इसेन्शियल्स. आता ते नाही आहे, मग ते कुठनं आणणार. पाकिस्तानचा नकाशा बघा, अफगाणिस्तानमध्ये मिळू शकतं का, नाही. इराण देऊ शकतं का, नाही. तर दुबईमधून त्याचा भाजीपाला घेत आहेत. दुबईमध्ये भाजीपाला कुठनं येतो आहे, भारतानेच पुरवलेला. म्हणजे जी पहिले X रुपीज किंमत पडायची, तर त्यांना तिप्पट खर्च करून तोच भाजीपाला घ्यायला लागतो आहे. आज 350 रुपये पर लिटर पाकिस्तानमध्ये रेट आहे आपल्या पेट्रोलचा, आणि आपल्याकडे किती आहे, 100च्या आसपास असेल मला वाटतं. तर म्हणजे त्यांच्याकडे महागाई ही प्रचंड वाढलेली आहे, अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान होतं आहे. आणि प्रत्येक कारवाईमुळे पाकिस्तान बाय एअर आयसोलेट झालेला आहे, पाकिस्तान बाय शिप आयसोलेट झालेला आहे. पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा आज फार खराब आहे. पाकिस्तानला हे वाक्य जरा लक्षात ठेवा, सध्या आपण 3 फ्रंटवरती युद्ध करायला भाग पाडलं आहे. पहिली फ्रंट आहे भारत पाकिस्तान सीमा, जिथे त्यांना युद्ध करावं लागतं आहे. दुसरी फ्रंट आहे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमा. अफगाणिस्तानच्या सीमेतनं तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि तालिबान त्यांच्यावरती हल्ले करतायत. आणि तिसरी जी फ्रंट आहे ती म्हणजे बलुचिस्तान वझिरिस्तानच्या आत, जिथे बलुचिस्तानचे जे स्वतंत्र योद्धे आहेत ते पाकिस्तान सैन्यावरती हल्ले करतायत. आणि आता पाकिस्तानी सैन्य सीमेच्या बाजूला यायला लागल्यामुळे त्यांना तर मोकळं रान मिळतं आहे आणि त्यांचं बऱ्यापैकी नुकसान होतं आहे. तर म्हणजे ओव्हरऑल जर इम्पॅक्ट आपण आर्थिक ह्याच्यात गेला तर त्यांना भयंकर नुकसान होतं आहे. तर हे युद्ध सुरू आहे. पण शेवटचा प्रश्न जो म्हणजे शेवटचं जे आहे, मग पारंपरिक युद्ध केव्हा होणार, तर त्याचं उत्तर आहे, जसं आपलं पंतप्रधानांनी म्हटले, ते युद्ध होईलच. फक्त कसं होईल, अनेक प्रकार आहेत. जसं उरीनंतर आपण एक सर्जिकल स्ट्राईक केला होता, तसा स्ट्राईक होऊ शकतो. किंवा पोस्ट पुलवामा आपण बालाकोटला एअर स्ट्राईक केलं ते होऊ शकतं. नेव्हीचा स्ट्राईक होऊ शकतो, मिसाईल्सचा वापर होऊ शकतो, ड्रोन्सचा वापर होऊ शकतो, सगळ्यांचा वापर होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं पारंपरिक युद्ध जे JNKमध्ये सुरू होऊ शकतं, पंजाबमध्ये सुरू होऊ शकतं, राजस्थानमध्ये सुरू होऊ शकतं. तर हे युद्ध कसं होईल जर म्हणायचं म्हटलं तर तो एक वेगळाच विषय होईल. तर ती एक गोष्ट होऊ शकते, कारण शेवटी कुठलंही प्रकार आपण करतो आहे त्याचा उद्देश काय, शेवटी असं की तुम्ही कशाकरता युद्ध करतात. तर त्याचं कारण असं आहे की आम्हाला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा थांबवायचा आहे. आणि त्याकरता पाकिस्तानी सैन्याचं एवढं नुकसान व्हायला पाहिजे की त्यानंतर ते पुन्हा युद्ध करण्याची हिंमत करणार नाही. तर म्हणून पाकिस्तानी सैन्य डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, पाकिस्तानी नेव्ही डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, पाकिस्तानचं एअरफोर्स डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, त्यांची जे बेसेस आहेत ते डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे. आणि हे सगळं करताना जर पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जर भारताचा भाग बनला आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स अफगाणिस्तानला जॉईन झालं आणि बलुचिस्तान हा वेगळा देश बनला तर चांगली आहे. घीमध्ये म्हणजे काय म्हणतात, दुधामध्ये शक्कर वगैरे. पाकिस्तानला फार कठीण आहे भारतासोबत युद्ध करणं, कारण त्यांच्याकडे एकतर खर्चिक आहे आणि कर्ज घेऊन त्यांना हे सगळं करावं लागतं. नक्कीच, पण पाकिस्तान तयारी करतो आहे आणि तयारी करतो हे चांगलं आहे.
कारण नुकसान त्यांचंच होतं म्हणजे जसं तुम्हाला आठवत असेल की भयंकर तुम्हाला जर आठवत असेल तर 70च्या दशकामध्ये एक स्टार वॉरची रेस सुरू झाली होती अमेरिका आणि USSRमध्ये. रोनाल्ड रिगन प्रेसिडेंट होते आणि स्टार वॉर्स अमेरिकेने सुरू केलं, USSRने सुरू केलं. त्यांना ते परवडलं नाही आणि ते तुटले. त्यावेळेला गोर्बाचोव त्यांचे प्रेसिडेंट होते याचे आपल्या USSRचे आणि पेरेस्ट्रायका आणि ग्लासनोस्ट नावाचा एक प्रकार आहे, तो एक वेगळा विषय. पण USSR तुटलं कारण त्यांना तो खर्च परवडला नव्हता आणि त्यांनी ती हिसाबनीतीमधली ती बेडकी आहे ना, ती स्वतःला खूप फुगवते आणि पण ती काही बैलासारखी एवढी मोठी होऊ शकत नाही, तसा प्रकार झाला. तर पाकिस्तानची अवस्था भयंकर होणार आहे. परंतु लक्षात ठेवा, हे युद्ध फक्त पाकिस्तानशी नाही, हे युद्ध पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनशी सुद्धा आहे आणि चीनची आर्थिक ताकद भयंकर आहे. आणि एवढंच नाही तर पाकिस्तानला मदत करणारे जे भारतात आहेत त्यांच्याशी सुद्धा आहे. आणि ते काय कारवाई करतात तर माझ्यातर्फे तुम्हाला एक शेवटचा मेसेज की भारतीय नागरिक विचारतात युद्ध केव्हा होणार आणि त्याची काळजी करू नका. ते करण्याकरता तिथे जनरल द्विवेदी बसले आहेत, त्यांना ते काळजी करू दे किंवा परंतु तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही भारताच्या आत जे अंतर्गत सुरक्षेचे जे दुश्मन आहेत ते कारवाया काय करतात पेपरमध्ये खूप येत आहे. तर त्यांच्यावरती लक्ष ठेवा आणि अशी काही देशद्रोही कारवाई होत असेल तर ती माहिती तुम्ही पोलिसांचे कान आणि डोळे बना, ती सुरक्षा एजन्सीजना द्या, ज्यामुळे अशा लोकांना पकडलं जाऊ शकेल. म्हणजे आता नागरिकांची जबाबदारी आहे. भारत पाकिस्तानची लढायला तयार असलं आणि पाकिस्तानसाठी जरी भारतासोबत युद्ध करणं कठीण असलं तरीही आता सगळी जबाबदारी सर्वसामान्यांची आहे. मॉकड्रिल सुरू असताना सर्वसामान्यांनी घाबरून जाऊ नये आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर असं काही आढळलं किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या एखादी संशयित आढळला तर त्याची माहिती पोलिसांना देणं आता गरजेचं आहे. त्यामुळे या युद्धाची जबाबदारी जेवढी आर्मी, नेव्ही आणि यांची असेल तेवढीच सामान्य नागरिकांची आहे, असं देखील मत सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.